नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। शिवसेनेत उदय होणार हे वाक्य जानेवारी महिन्यात काँग्रेसचे आमदार आणि विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वापरलं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेनेत उदय सामंत एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात। बरं, आता ही चर्चा करण्याचं नेमकं कारण तरी काय? तर हे झालं असं की ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी त्याच मुद्द्यावर बोट ठेवून एकनाथ शिंदेंना पुन्हा टार्गेट केलंय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा गड समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीत भाजपनं त्यांच्याच पक्षाचे माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेतले। यावरून शिंदेंच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती। त्यावेळेस फडणवीसांनीच शिंदेच्या नेत्यांना खडसवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगून आली होती। त्यानंतर नाराज झालेल्या शिंदे यांनी थेट दिल्ली गाठली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार अमित शहांकडे केल्याची माहिती आहे। तर राज्यातील सर्व परिस्थितीत माझं लक्ष आहे, महायुतीत तुमच्यावर अन्याय होणार नाही असा शब्द अमित शहांनी शिंदेंना दिल्याचं कळतंय। तर आता सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे शिवसेनेतील आमदारांचा आपला गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असा मोठा दावा त्यांनी केलाय। उदय सामंतांचा उपमुख्यमंत्री पदावर डोळा आहे, त्यामुळे ते कुठल्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं सुषमा अंधारे म्हणाल्या। सोबतच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आणि पैठणचे आमदार विलास भुमरे हे देखील सध्या त्रस्त असून त्यांचा कल उदय सामंतकडे जास्त असल्याचा सुषमा अंधारे म्हणाल्या। आता उदय सामंत एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का, याची राजकीय ताकद किती हे जाणून घेऊया। उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांचे भाऊ किरण सामंत देखील राजापूत मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत। उदय सामंत यांच्याकडे सध्या उद्योग मंत्री पदाचा कार्यभार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात। सर्व पक्षासोबत चांगले संबंध ठेवणे ही त्यांची कला असल्याचं बोललं जातं। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरुवातीला उदय सामंत त्यांच्यासोबत नव्हते, पण दुसऱ्याच दिवशी सामंतांनी थेट गुवाहाटी गाठली आणि शिंदेंच्या गटात सामील झाले होते। शिंदेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेनंतर काही महत्त्वाच्या नेत्यांवर जर जबाबदारी द्यायची म्हटलं तर त्यात उदय सामंत कायम अव्वल स्थानी असतात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मागे मोठी महाशक्ती होती। त्याचप्रमाणे उदय सामंत देखील देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र मानले जातात। त्यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित होतंय। 10 महिन्यापूर्वी विजय वडेट्टीवारांनी केलेला दावा आणि त्यात आज सुषमा अंधारे यांनी दिलेला दुजोरा किती खरा ठरू शकतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ही सर्व चर्चा सुरू असताना उद्योग मंत्री उदय सामंतांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलंय। सुषमा अंधारे यांनी केलेला दावा हा वर्षातील सर्वात मोठा विनोद असल्याचं उदय सामंत म्हणालेत। त्यामुळे आता कुणाचा दावा खरा आणि कुणाचा दावा फोल याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तुम्हाला काय वाटतं? उदय सामंत एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतं का, की विरोधकांनी केलेला दावा हा निव्वळ फोल ठरू शकतो? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।